तर नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी प्रथमेश आणि मराठी योजना यूट्यूब चॅनलवरती सर्वात प्रथम तुम्हा सर्वांचं स्वागत करतो. आणि नमो शेतकरी महासन्मानीच्या अंतर्गत महाराष्ट्रातील जे शेतकरी आहेत, ज्या शेतकऱ्यांना 8वा हप्ते वितरण आले, अशा शेतकऱ्यांना 9वे हप्ते वितरण देखील आता वितरित होणार आहे. 15 ऑगस्टला देखील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील सांगितलं होतं, की हप्ते वितरण आज होईल, परंतु तसं झालेलं नाहीये. त्याचबरोबर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्रातील शेतकऱ्यांची माफी देखील मागितली आहे. तर मी तुम्हाला आता एकच सांगतो, नमो शेतकरी महासन्मान निधीच्या अंतर्गत 9व्या इन्स्टॉलमेंट तर तुम्हाला येणारच आहे आणि 10व्या इन्स्टॉलमेंट देखील यामध्ये ॲड करण्यात आलेले आहे. तर बघा, नमो शेतकरी महासन्मान निधीच्या अंतर्गत काही शेतकऱ्यांना ई-के-वाय-सी देखील करायला सांगितली होती. त्याचबरोबर ज्या शेतकऱ्यांनी ई-के-वाय-सी केलेली आहे, अशा शेतकऱ्यांना लाभ येणार आहे आणि त्याचबरोबर 9वा आणि 10वा हप्ता हे दोन्ही एकत्र येण्याची शक्यता आहे. तर महाराष्ट्रातील जे शेतकरी आहेत त्यांच्यासाठी मी आता एकच सांगतो, नमो शेतकरी महासन्मान निधीच्या अंतर्गत तुम्ही जर ई-के-वाय-सी प्रक्रियेबद्दल काही अपडेट जाणून घेतले नसतील अथवा ई-के-वाय-सी देखील केली नसेल, तर मी तुम्हाला आता एवढंच सांगतो, लवकरात लवकर जाऊन अधिकृत संकेतस्थळी किंवा सायबर कॅफेमध्ये तुम्ही तुमच्या नमो शेतकरी महासन्मान निधीच्या अंतर्गत के-वाय-सी करून घ्यायची आहे. जेणेकरून तुम्हाला इथून पुढचे सर्व लाभ येतील. आणि काही शेतकऱ्यांना चिंतेचं वातावरण होतं, की दर 4 महिन्याला नमो शेतकरी महासन्मान निधीच्या अंतर्गत हप्ते वितरण केलं जातं. परंतु अजून देखील झालेलं नाहीये. शेतकरी संताप आहेत. परंतु 15 ऑगस्टला देखील हप्ते वितरण करतो, असं देखील देवेंद्र फडणवीस साहेबांनी सांगितलं असून देखील लाभ वितरण झाले नाहीये. तर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील माफी मागून शेतकऱ्यांना रक्षाबंधनच्या आसपास हे हप्ते वितरण करतो, असं आता जाहीर केलेलं आहे. तर महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना तुम्हाला एकच सांगतो, रक्षाबंधनला अजून फार 1 आठवडा आहे. तर तुम्हाला लवकरात लवकर काय करायचं आहे, ई-के-वाय-सी जर प्रक्रिया तुम्हाला स्टेटस चेक करत्या दरम्यान तुम्हाला जर दाखवत असेल ई-के-वाय-सी करायला, तर तुम्ही ई-के-वाय-सी करून घ्या आणि तुमचं स्टेटस देखील जाणून घ्या. जेणेकरून परत लाभ वितरण होणार आणि महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना काही हप्ते वितरण त्यांच्या खात्यावरती येणार नाहीये. तर हा एक प्रॉब्लेम होऊ शकतो आणि 9वा आणि 10वा हे दोन्ही हप्ते वितरण एकत्र येण्याचे जास्त चान्सेस आहेत आणि महाराष्ट्रातील शेतकऱ्यांनो, तुमची आता प्रतीक्षा संपणार आहे. नमो शेतकरी महासन्मान निधीच्या अंतर्गत महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती 2-2, ₹4,000 इतका लाभ जमा होण्याची शक्यता आहे. तर मी तुम्हाला इथं एकच सांगतो, ई-के-वाय-सी करून घ्या. 9वा आणि 10वा हप्ता तुमच्या खात्यावरती येण्याचे जास्त चान्सेस आहेत. 9व्या हप्ते वितरण तर येणारच आहे. आणि एक गोष्ट म्हणजे तुम्ही जर मराठी योजना या YouTube चॅनलवरती नवीन असाल, तर आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा. जेणेकरून तुम्हाला डेली अपडेट मिळून जातील. धन्यवाद.